वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडेकर यांच्या आई मनोरमा खेडेकर यांचा एक व्हिडिओ जो आहे तो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला। या व्हिडिओमध्ये शेतकऱ्यांवर बंदूक दाखवून जे आहे ते या ठिकाणी धमकी देतानाचा व्हिडिओ तो आहे त्या ठिकाणी समोर आलेला आहे। आपण पाहू शकतो की ज्या जागेवरून हा वाद आहे त्याच जागेवर सध्या आपण आहोत। या ठिकाणी आपण पाहू शकतो की मनोरमा दिलीप खेडेकर अशा प्रकारचं एक कंटेनर जे आहे ते देखील या जागेत या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे। याच ठिकाणी जे आहे ते काही महिन्यांपूर्वी जो आहे तो या ठिकाणी वाद झाला। नक्की हा वाद ज्या शेतकऱ्यांसोबत झाला ते शेतकरी आपल्या सोबत आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात की नक्की काय जी आहे घटना होती, काय नक्की घटना होती। तुम्ही ज्यावेळेस त्या व्हिडिओमध्ये तुम्ही दिसताय त्यांच्या हातात पिस्तूल होती, ही ती जागा होती, नक्की काय घटना आहे, काय एवढी वेळ आली की पिस्तूल दाखवून तुम्हाला धमकी द्यायची? ही आमची सामायिक जागा आहे आणि त्यांचा हेतू हा असा आहे की आम्हाला या सामायिक जागेतनं बाहेर काढायचं आणि त्यांना त्यांचं इथं हे करायचं पूर्ण जागेवर त्यांना हे आम्हाला त्रास देऊन इथनं बाहेर काढून त्यांना त्यांचं हे करायचं, इथं त्यांना जागा कब्जा करायची। इथं ज्या दिवशी ही घटना झाली या घटनेला किती दिवस झाले आणि नक्की काय झालं आणि कशावरून हा वाद जो आहे तो झाला? ही 5 जुलै 2023 ला झालेली घटना आहे आणि या घटनेचं असं आहे की त्यांनी आमच्या घरातल्या लोकांना जे इथं काम करतायत त्यांना मारहाण करून आम्ही तिकडून येईपर्यंत त्यांनी इथं अतिरेक केला आणि अतिरेक करून JCB पोकलँड आणून त्यांनी इथं बेकायदेशीर दबाव आणून ताबा घेण्याचे प्रयत्न केले की ते त्यांना आम्ही हे करत होतो, अडवत होतो, तर त्यासाठी त्यांनी मग ते पिस्तुलाचा वापर करून आम्हाला धमकी देण्याचा प्रयत्न केला। पाहिलं तर 2 एकर जमिनीचा कागद जो आहे तो आता पूजा खेडकरांच्या नावावर दिसतो आणि त्याच 2 एकरचा पावरा पाटणी जी आहे ती मनोरमा खेडकरांच्या नावावर। मग अडचण काय झाली नक्की? अडचण काय नाही झाली, आमचं कोर्ट मॅटर चालू आहे ना 999/2007। मग जे कोर्ट मॅटर असताना जमिनीची खरेदी विक्री होत नाही। अच्छा, मग जमिनीची खरेदी विक्री केली कोणी? ते स्वपन पासलकर म्हणून कोण व्यक्ती आहे त्यांनी ती म्हणजे आमचेच घरातले आहेत, त्यांनी त्या मनोरमा म्हणजे ह्यांचं पहिलं झालं ते आणि ती जमीन पूजा खेडकरांनी घेतली जमीन, सामायिक जमीन? हो, आमची वडलोबारीची जमीन आहे ना, वाटप झालेलं नाही। वाटप झालेलं नाही, बेकायदेशीर त्यांनी खरेदी केलं। आम्ही या दोघांना कल्पना दिली होती की तू खरेदी करू नको, तू खरेदी घेऊ नको, तरी सुद्धा त्यांनी खरेदी घेतली। मग ह्याच्या जीवावरती त्यांनी आम्हाला 2023 साली मागल्या वर्षी येऊन इथे अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केला किंवा आम्ही ताब्यात दिलेला नाही त्यांना किंवा आमची परवानगी घेऊन त्यांनी खरेदी विक्री केलेली नाही, पण ते बेकायदेशीर आणि त्यात न्यायालयामध्ये आज आमचा दावा आहे म्हणजे खरेदी विक्री होत नाही, तरी सुद्धा त्यांनी बेकायदेशीर खरेदी केली आणि इथं ताबा टाकायचा प्रयत्न केला, म्हणून आम्ही त्यांना अडवलं। आणि त्याच्यानंतर त्यांनी त्यांच्या पदाचा वापर करून पोलीस प्रशासन किंवा महसूल खातं ह्यांना अडवलं, वरून दबाव टाकून। त्याच्यामुळे आम्ही काहीच करू शकत नाही की आज 1 वर्ष झालं आमचे इथले कामगार किंवा आम्ही इथे यायची आम्हाला बंदी। आज काही पोलीस प्रशासन मधले जे साहेब आहेत त्यांनी आम्हाला सांगितले की तुम्ही काही घाबरू नका, तेव्हा आज आमची भाताची लागण आम्ही 15 दिवस झालं चालू केलेले। आज पोलिसांनी सांगितलं, पण ज्या दिवशी 5 जुलैला जी घटना घडली 2023च्या दरम्यान त्यावेळेस तुम्ही पोलीस स्टेशनला का गेला? गेलो होतो ना, मग काय झालं? तक्रारी येत ना, तक्रार घेतली होती का? तक्रार आज आमचे त्या दिवशी तक्रार केली होती ना। मग काय त्यानंतर ऑनलाईन कंप्लेंट काही नाही त्यांनी केलं, ऑनलाईन कंप्लेंट केली आम्ही इथनं, ऑनलाईन कंप्लेंट केली आम्ही 100 नंबरला फोन करून त्यांना हे केलं आम्ही। त्याच्यानंतर ना मग काय त्याचं एवढं हे झालं नाही आणि दुसरी गोष्ट पौडला आम्ही गेल्यानंतर उलट आमच्यावरतीच केस झाली। तिथं कसली केस होती? त्यांनी हे टाकले आमच्यावरती, FIR दाखल केली आमच्यावरती की तुम्ही कोयते दाखवून त्यांच्यावर हे केलंय। अच्छा, असं त्यांचं आता इथं आम्ही आहेच नाही, आमचे फक्त घरचे होते, नंतर ना आलो आम्ही सगळे इथं। पोलिसांनी तुमची ज्यावेळेस 2023 ला जी कंप्लेंट घेतली त्यात अटक कुणाला किंवा काही झालं नाही? दाखल झाली, इथं आम्ही आमचे आई वडील राहतात, शेतीचं काम करतात, शेतकरी आहेत ते। तर 2023 मध्ये जे मनोरमा खेडेकर मॅडम आहेत आणि दिलीप खेडेकर आहेत ते लँड क्रुझर गाडी घेऊन या ठिकाणी आले होते, याच ठिकाणामध्ये। आणि आले असता त्यांनी इथं वातावरण तयार केलं,
दबाव टाकण्याचं JCB आणल्या, क्रेन आणल्या आणि ह्या जागेमध्ये त्यांनी ताबा मिळवण्याचा, अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केला आणि इथे काय झालं, आमच्या बॉडीगार्ड घेऊन आले. पहिल्यांदा बॉडीगार्ड 7 आणले त्या कारगाडीमध्ये मोठ्या, आणि आमच्या आई वडिलांना दमदाटी करण्याचा प्रयत्न केला, शिव्या दिल्या. मग आम्ही त्यांना विचारलं, बाबा का शिव्या देताय तुम्ही, असं तसं. तर त्यांनी दमदाटी आम्हाला पण केली आणि कुठल्याही प्रकारचं आम्ही तक्रार द्यायला गेलो असता, स्थानिक पोलीस स्टेशनला तक्रार द्यायला गेलो पौडला, तर आमची तक्रार घेतली गेली नाहीये. आणि त्याच उलट आमच्या कुटुंबातल्या 3-4 लोकांवरती FIR दाखल केली. कुठलं प्रकरण? तेच 2023 इथलंच प्रकरण. माझ्या आई वडील, दाखल झाली. हा तेच FIR. तर ते आमच्या कुटुंबियांवर FIR केली पूर्ण. त्यांच्यावर झालं नाही का? नाही, त्यांच्यावर काहीच झालेलं नाही. आणि विषय कसा झाला की आम्ही तिथं गेलो तक्रार देण्यासाठी, तर उलटी आमच्यावरच तक्रार केली त्यांनी. आणि त्यांच्यावर माझी एकच मागणी आहे की जे काही आमच्या ह्याच्यावरती जर कुटुंबावरती, मरगळे कुटुंब, पासेलकर कुटुंब असेल, कोंडे असतील, तर आमच्यावर जी काही हे केलेलं आहे त्यांनी आणि खोटे ज्या FIR वगैरे दाखल केल्या, त्या शासनाने मागे घेण्यात याव्या. आणि माझं नम्रपूर्वक मुख्यमंत्र्यांना एक निवेदन आहे की मुख्यमंत्री साहेबांना विनंती आहे माझी, आम्ही शेतकरी आहे, जाणून बुजून आमच्या आई वडिलांना इथं त्रास दिला जातो, बॉडीगार्ड आणून दमदाटी केली जाते, ती थांबवावी. आणि शेतकऱ्यांनी जगायचं का नाही हा प्रश्न आहे. कारण इथे काय झालंय सर, या घटनेनंतर आता या व्यतिरिक्त काय आणखी त्रास जे आहे ते खेडेकर कुटुंब त्या ठिकाणी तुम्हाला देताना दिसतंय का? खेडेकर कुटुंब ना दरवर्षी वारंवार इथं येऊन 6 महिन्यातून, वर्षातून असं येऊन वारंवार आम्हाला, आमच्या कुटुंबाला त्रास देत आहे. आता सांगायचं म्हटलं तरी आमच्याकडे गाय आहेत, शेळ्या आहेत, आम्ही उपजीविकेचं साधन ते आम्ही पाळतो. तर शेळ्या पाळल्या तर ते असे कुत्रे आणून सोडतात, शेळ्या खातात. मग आम्ही तो व्यवसाय बंद केला. ते दिलीप खेडेकर स्वतः एक सांगतात, इथं आल्यावर सांगतात, मी असं ऐकतोय, असा अधिकारी, मी असं तुम्हाला हे करीन, धमकी देतात. आणि ते इथं येऊन आमच्या गायांचा चारा वगैरे सगळं आग लावून देतात. पूर्ण डोंगरचे डोंगर जळून खाक होते, पूर्ण डोंगर. मग आम्ही इकडून तिकडून जमावलेला चारा पण त्याच्यात जळून जातो. आम्ही कंटाळून अक्षरशः आमच्या गाया वगैरे सगळ्या गोशाळेला देऊन टाकलेल्या आहेत. हा रस्ता दिसतोय, हा जो रस्ता, त्यात कुठेतरी ते घर तुमचं आहे का ते समोरचं? नाही नाही, ते दिलीप मनोरमा खेडेकर त्यांनी काय केलंय की आम्ही इथं थांबू नये, आमचा इथून आम्हाला हाकलावं, म्हणजे पूर्ण जागेला ताबा मिळेल, ह्याच्या दृष्टिकोनातून ते वारंवार त्रास देतात. आता आमचा हा शेतीचा आणि घरी जायचा रस्ता आहे, त्यांनी जाणून बुजून त्या रस्त्यामध्ये घर बांधलेलं आहे. तर आम्ही साईटने जात होतो, त्यांनी परत जाणून बुजून, त्यांचा तो वॉचमॅन अंबादास खेडेकर आहे, तो खूप आमच्या आई वडिलांना टॉर्चर करतो, सारखा त्रास देतो. त्यांनी ते डबर तिथं टाकलंय, आमचा अक्षरशः जायचा रस्ता बंद झालेला आहे आणि वारंवार ते आम्हाला त्रास देतात. तर ह्याचं आमचं एवढंच मागणं आहे की अशा अनेक शेतकऱ्यांना ते त्रास देत असतील, आमच्यासारखे अनेक शेतकरी असतील, पण काही शेतकरी असे आहेत ते बोलू शकत नाहीत. आज आमचं हे दडवली गाव आहे, मुळशी तालुक्यातलं दडवली गाव आहे. ह्या गावात त्यांची नाही म्हणलं तरी 40 एकर जमीन आहे. आज पूजा खेडेकर, दिलीप खेडेकर, मनोरमा खेडेकर किंवा त्यांचे नातेवाईक असतील, बांगर वगैरे, यांच्या नावावर अनेक ह्या गावात जमिनी आहेत. पण काय होतं, आमच्यासारखे काही लोक आहेत, काही घाबरतात आणि ते इतके डॅशिंग, म्हणजे की आम्हाला बंदूक दाखवणार, तुम्ही असं केलं तर असं करू, असं केलं तर तसं करू, आम्हाला इतकं दबाव होते. आम्ही अक्षरशः इतकं घाबरून गेलोय की धड पोलिसांपर्यंतही जाऊ शकत नाही किंवा काहीच करू शकत नाही, इतका आमच्यावर दबाव आहे त्यांचा. आणि आम्हाला एवढीच अपेक्षा आहे तुमच्या माध्यमातून, तुमचं तर खरोखर इतकं म्हणावं, इतका आभार मानावं वाटतं की आज तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचला, आज तुम्ही आमच्या बरोबर पोहोचला, तुमचं मनापासून धन्यवाद हे करतो. आणि आमची एवढीच मागणी आहे की आमच्या कुटुंबाला त्यांच्यापासून धोका आहे, आमचं कुटुंब मोठा त्रास जो आहे तो आता येथील शेतकरी जे आहे त्यांना खेडेकर कुटुंबियांकडून मिळत असल्याची माहिती जी आहे त्या कुटुंबातील सदस्यांनी या ठिकाणी सांगितलं आहे. याच ठिकाणी 2 एकर जागा जी आहे ती पूजा खेडकर यांच्या नावे होती, मात्र काही दिवसापूर्वी ही जागा जी आहे ती आता त्याची पॉवर ऑफ अटर्नी मनोरमा खेडेकर म्हणजे त्यांच्या आईच्या नावे केल्यामुळे हा जो सर्व गोंधळ जो आहे आता या ठिकाणी उघडकीस आलेला आहे. अनेक शेतकऱ्यांना त्रास देत असल्याचं देखील स्थानिक या शेतकऱ्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आपल्याला कोण पाहायला मिळत आहे. रणजित जाधव, TV9 मराठी, पुणे.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.